बीड प्रकरणी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीडमध्ये मोर्चा निघाला. त्यानंतर जे लोन एकंदरीत मोर्चाचं आहे पुणे मार्गे आता मुंबईपर्यंत पोहोचलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये सातत्याने पाठपुरावा करणारे भाजपचे आमदार सुरेश अण्णा धस आपल्यासोबत आहेत. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया. अण्णा, काय सांगाल लोकशाहीशी बातचीत करताना की आज जे प्रकरण इथपर्यंत आलेलं आहे, एक आरोपी 1.5 महिना झाला तरी अद्यापही फरार आहे. काय वाटतं, न्याय मिळेल की नाही मिळणार देशमुख? 100% न्याय मिळेल आणि सर्व जनतेचा आणि जे जे कोणी या ठिकाणी आंदोलन करतायत त्या सर्वांचा राज्याचे मुख्यमंत्री यांच्यावरती विश्वास आहे. आणि जेवढ्या मागण्या केलेल्या आहेत, मला वाटतं तेवढ्याच्या तेवढ्या मागण्या मंजूर केलेल्या आहेत. याच्यामध्ये फक्त एक राहिले उणीव, म्हणजे तो एक आरोपी जो राहिलेला आहे तो अजून ताब्यात आलेला नाही. परंतु काय आहे की माझ्या मते त्या आरोपीचं वय कमी आहे आणि तो कदाचित राज्याच्या बाहेर सुद्धा पळून गेला असेल. पोलीस त्याच्या पाठीमागे आहेत आणि 100% न्याय हा मिळालाच पाहिजे. न्याय मिळणार आहे आणि एसआयटीने आता त्यांच्या प्रॉपर्टीज आणि सगळं काही सीज करायला सुरुवात केलेली आहे. अतिशय चांगली बाब आहे. दुसरीकडे सातत्याने पालकमंत्री पदापासून दूर ठेवलेल्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. आजही मोर्चामध्ये ही मागणी करण्यात आलेली होती. तुमची तीच मागणी आहे का की तुम्ही? मी हे पहा, धनंजय मुंडेंचा अजून मी राजीनामा मागितलेला नाही. धनंजय मुंडेंचा राजीनामा त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी मागितला. बीड जिल्ह्यात प्रकाश सोळंके. अजून आम्ही त्यांना त्या ठिकाणी आणलेलं नाही. आम्ही आतापर्यंत आका म्हणजे यांनी भाड्याने दिलेलं मंत्रिपद, यांनी भाड्याने दिलेलं पालकमंत्रीपद, याचा हा उच्छाद झालेला आहे. आता आम्ही त्यांना कसं समजून सांगणार? तुम्ही पालकमंत्रीपद भाड्याने देताना काहीतरी अग्रीमेंट मध्ये स्वतःकडे अधिकार ठेवायचे ना. सगळ्याचे सगळे अधिकार दुसऱ्याकडे कसे दिले? त्याचा हा परिणाम आहे. गुणरत्ने सदावर्ते जे आहेत, वकील आहेत, त्यांच्या गोष्टीला टीका केली जाते. काय उत्तर द्या त्यांना? बघा, टीव्हीला तो टॉम अँड जेरीचा कार्यक्रम होता ना, तो टॉम अँड जेरीचा कार्यक्रम मी पाहणं बंद केलं. त्याच्यावरचं उत्तर एवढं. शेवटचा प्रश्न घेतो. आज एकंदरीतच आम्ही देशमुख कुटुंबियांशी सुद्धा बातचीत केली. धनंजय देशमुख यांचं म्हणणं होतं, मी समाधानी तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत शिक्षा मिळणार नाही. तपास सुरू आहे. 100% कोणीच समाधानी होणार नाही ना. धनंजयच काय, आम्ही सुद्धा आणि जो जनरल समाज आहे, एकंदरीत सगळं समाज मन जे आहे हे तेव्हाच तृप्त होईल, तेव्हाच समाधानी होईल ज्यावेळेस हे लोक फाशीवरती जातील. शेवटचा टप्पा काय असेल या लढाईचा? आता जे मोर्चा मुंबईपर्यंत पोहोचलेला होता, राज्यभरात मोर्चे निघून झालेले आहेत, शेवटचा टप्पा कसा असेल? नाही, शेवटचा टप्पा आता नाही. आणखी शेवटचा टप्पा म्हणता येणार नाही. अनेक ठिकाणी अजूनही जनआक्रोश मेळावे निघतील. परंतु आता काय आहे की आम्हाला सुद्धा तपासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे आणि ज्या वेगवेगळ्या माहिती आमच्याकडे कलेक्ट होत आहेत यांच्या इस्टेटीच्या, प्रॉपर्टीच्या, कारण वाल्मिक कराड यांच्याकडे 27 वाहनं एकाच कुटुंबामध्ये आहेत अशी माहिती माझ्याकडे आली. आणि गाड्या बी छोट्या छोट्या नाही, डिफेंडर, वाल्वो, पजेरो, काय फार वेगवेगळे आहेत. 27 वाहनं एका कुटुंबाला काही गरज आहे का? इतकाली वाहनं यांच्याकडे आहेत. ही सगळी जी प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी आणि याची सर्व डिटेल्स आम्ही आता लोकांच्या म्हणजे एसआयटीच्या पुढे नेऊन घालण्याचं काम करू. आणि वेळ पडली तर एसीबी कडे तक्रार करू, वेळ पडली तर आम्ही ईडी कडे सुद्धा त्या ठिकाणी जाऊ, कारण ईडीची ऑलरेडी नोटीस त्यांना आहे. निश्चितच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. त्यामुळे आता या प्रकारचे धागेदोरे कुठपर्यंत जात आहेत हे पाहणं महत्वाचं असेल. मी चेतन नावरे, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.